गुटखा किंग लाला अखेर पोलिसांच्या जाळ्यात, जालना पोलिसांची मोठी कारवाई। तेकबीरसिंह संधू यांच्या धडाकेबाज मोहिमेला मोठं यश, अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ। जालना जिल्ह्यात अनेक वर्षांपासून गुटखा किंग म्हणून ओळखला जाणारा आणि विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेला सतीश जयस्वाल उर्फ लाला अखेर जालना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। धुळे जिल्ह्यातील सोनगीर टोलनाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली। या अटकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। गुटखा, पान मसाला, मटका, अवैध वाहतूक आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर सातत्यानं धाडी टाकत पोलिसांनी गुन्हेगारी साखळीला मोठा धक्का दिलाय। त्याच मोहिमेचा भाग म्हणून फरार आरोपी सतीश जयस्वाल याचा शोध सुरू होता। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचं अचूक लोकेशन शोधून काढलं। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील सोनगीर टोल नाक्यावर सापळा रचत आरोपीला ताब्यात घेण्यात आले। कारवाई दरम्यान त्याच्या ताब्यातील वाहनही जप्त करण्यात आले असून त्याच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। पोलिसांच्या सूत्रानुसार आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत। फरार आरोपीला अटक करण्यात यश आल्यानं जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वास चांगलीच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पान मसाल्याचा अवैध व्यापार आणि अनेक वर्षांपासून सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या। मात्र नव्यानं पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांनी अशा अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं गुटखा माफियांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जालना पोलीस दल कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश या धाडसी कारवाईतून दिला गेलाय।